आहे दोन्ही चालू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. एखादा स्तोत्राचा थोडासा भाग घेते. बरीचशी स्तोत्र झाले. खरं मी ठरवलं होतं हनुमंताचं स्तोत्र घ्यायचं. आता उद्या म्हणूया. मंगलम झाले, कृतार्थ झाले. एक रामचंद्राष्टकच आहेत, बरीच आहेत आपल्याकडे. म्हणजे रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम असं शेवट असणारा अमरदास नावाचे कवी आहेत आणि त्यांनी रचलेलं आहे. एक दोन कडवी म्हणते. चिदाकारो धाता परम सुखद पावनतनु, मुनींद्रैर्योगींद्रैर्यतिपतिसुरेंद्रैर्हनुमता, सदा सेव्य पूर्णो जनकतनयांगसुरगुरु. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, मुकुंदो गोविंदो जनकतनया लालितपद. पदं प्राप्ता यस्याधमकुलभवाचापि शबरी, गिरातीतो गम्यो वेदवचसा. रमानाथो नामो रमतु मम चित्ते तु सततं, धराधीशोऽधीशः सुरनरवराणां रघुपतिः. किरीटी केयूरी कनककपिशोभितवपुः, समासीनः पीठे रविशतनिभे शान्तमनसो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, वरेण्यश्च शारण्य कपिपतिसखाश्चान्तविधुरो. ललाटे काश्मीरो रुचिरगतिभङ्गः शशिमुखः, नराकारो रामो यतिपतिनुतः संसृतिहरो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, विरूपाक्षः काश्यामुपदिशति यन्नाम शिवदं. सहस्रं यन्नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै, खलोके गायन्तीश्वरविधिमुखा यस्य चरितं. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, परो धीरो धीरो सुरकुलभवश्च सुरहरः. परात्मा सर्वज्ञो नरसुरगणैर्गीतसुयशाः. अहल्याशापघ्नः शरकररुजुः कौशिकसखो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, ऋषिकेशशौरिर्धरणिधरशायी मधुरिष्पु. कृपेन्द्रो वैकुण्ठो गजरिपुहरस्तुष्टमनसा, बलिध्वंसो वीरो दशरथसुतो नीतिनिपुणो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, कविः सौमित्रीड्य कपटमृगघाती वनचरो. रणश्लाघीदान्तो धरणिभरहर्ता सुरनुतः, अमानी मानज्ञो निखिल जनपूज्यो हृदिशयो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, इदं रामस्तोत्रं वरममरदासेन रचित. मुषक्काले भक्त्या यदि पठति यो भावसहितं, मनुष्यस्य क्षिप्रं जनिमृतिभयं तापजनकं. परित्यज्य श्रेष्ठं रघुपतिपदं याति शिवदम्. इति श्रीमद् रामदास पूज्य पादशिष्य श्रीमद् हंसदास शिष्येण
दासाख्य कविना विरचितम श्रीरामचंद्राष्टकम संपूर्णम. यातही किती छान सांगितले बघा. सगळे त्या भगवंताचे अवतार त्याचंही वर्णन केलेलं आहे. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटनाही सांगितलेल्या आहेत. आणि उषक काले म्हणजे सगळीकडे पहाटेला किंवा उषक कालाला फार महत्त्व दिलेलं आहे. परवा कोणतरी विचारत होतं मला की रामाची प्रार्थना कधी करायची, अमुक श्लोक म्हणे संध्याकाळीच म्हणायचा असतो, अमुक दुपारीच म्हणायचा असतो. तर मी सहज म्हणलं होतं की उषक काल किंवा प्रातःकाल जो आहे हा सगळ्या साधनेसाठी उत्तम काळ असतो. तसं इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे की उषक काले भक्त्या यदी पठती यो भावसहित. अगदी भावपूर्ण अशा अवस्थेत जर ते म्हटलं गेलं तर मनुष्यस्य क्षिप्रम जनी मृत्युभयम तापजनकम. जनी म्हणजे जन्म आणि मृत्यू म्हणजे मृत्यू. याचं जे भय आहे आणि त्याचा जो ताप त्यामुळे निर्माण होतो तर परित्याज्य तो सगळा सोडून देऊन श्रेष्ठम सगळ्यात श्रेष्ठ असं काय आहे, रघुपती पदम याती शिवदम. शिवदम म्हणजे कल्याणकारक, कल्याण देणारं असं जे रघुपतीचं पद आहे तेच आपण प्राप्त करून घेतो. एवढं जर लाभ होणार असेल तर आपण रामरक्षा स्तोत्रसुद्धा पहाटे संध्याकाळी जेव्हा केव्हा आपल्याला जितकी त्याची पारायणं करता येतील तेवढी करूयात. आणि ही रामाची स्तोत्र या निमित्तानं आपल्याला म्हणायला बरीचशी मिळालेली आहेत. आता उद्या हनुमंताचं म्हणून दाखवेन. आत्ता जर सापडलं असतं तर तेही कधीतरी म्हटलं असतं मी. ते नेमकं पुस्तक थोडं बाजूला गेलं. आता रामरक्षेचे पण समग्र रामरक्षा 3838 श्लोक छान समजून घेतलेली आहे. त्यातलं रहस्य समजून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जो किती काल मी पाहत होते अजूनसुद्धा खूप काही सांगण्याजोगं असतं. पण प्रत्येक मंत्र म्हणत असताना किंवा प्रत्येक श्लोक म्हणत असताना कशी त्याची हे आहे व्यवस्था आहे किंवा पद्धत आहे हे सगळं सांगितलेलं आहे. गायत्री मंत्र पण म्हणायचं आहे असंही सांगितलेलं आहे. आता काही यंत्र असतात बघा, जशी लक्ष्मी यंत्र वगैरे तशी याची पण यंत्र आहेत. आता आज आपल्याला स्तोत्राचा विनियोग म्हणजे एकदा म्हटलं तरी पुरेसे आहे. आता काल सुमनताई सांगत होत्या की मी रोज 2दा म्हणते. त्यांच्या डायबिटीसवर कंट्रोल आलेला आहे. असे प्रत्यक्ष अनुभव ज्यांना आलेले आहेत ते आपण ग्राह्य धरतो. नुसतंच वर्णन कितीही असतं पण मला त्याचा अनुभव आला तर मला जास्त ते पटतं. कुठली गोष्ट हल्ली प्रॅक्टिकल ओरिएंटेड लागते, नुसती मनाने केलेली चालणार नाही. तसं एकदिवसीय धार्मिक विधीमागे मध्ये सुद्धा या रामरक्षेचा उपयोग करतात. म्हणजे एका दिवशीसुद्धा किती वेळा ती म्हणायची आणि कशा तेवढ्या वेळा म्हटल्यामुळं आपल्याला काय काय लाभ होतात हे आज पाहायचं आहे. पण माणसानी एकाच स्थितीत बसलं पाहिजे. आता त्या रवींद्र पाठकांनी पंढरपूरला 18 ते 22 5 दिवस तो राम मंत्र जप याच्यासाठी जपानुष्ठानसाठी 3000पेक्षा 3500 लोकांनी तिथं हे केलेली आहे, नोंदणी केलेली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत फक्त मधल्या 2 जेवणाच्या आणि थोडीशी विश्रांतीची वेळ सोडली तर अखंड रामजप ही करण्याची एक सवय लावण्यासाठी. आणि जसं गोंदवलेकर महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की बाकी काही म्हणू नका, फक्त रामनाम घेत राहा. तेवढंच सोपं आहे. सगळे तेच सांगत आहेत. आपण आत्तासुद्धा पाहिलं की राम आणि रा आणि म हे 2 अक्षरं ही आपल्याला मुक्ती देणारी किंवा चिरंतन सुख देणारी आहेत. पण ज्याला काही विशिष्ट हेतूनी काहीतरी शेवटी माणसाला काय असतं, व्यवहारामध्ये संसार करत असताना किंवा भौतिक जीवन जगत असताना काही अडचणी असतात, काही संकट असतात, काही कमतरता असतात आणि त्या दूर करण्यासाठी म्हणून मला एखादा काही उपाय सांगा. जसं देवी स्तोत्रसुद्धा देवीचं महात्म्य जे आहे आपल्या नवरात्रात जे आपण म्हणत असतो तर त्यामध्ये सुद्धा असेच काही श्लोक दिलेले आहेत. पुत्रप्राप्तीसाठी, अमुक संकट निवारण्यासाठी, चौर दुर्वण्यासाठी. हां, श्रीसूक्त फक्त नाही, श्रीसूक्त नाही, पूर्ण सप्तशतीचा पाठ. सप्तशतीच्या पाठातले असे 25-26 किंवा काही श्लोक काढलेले आहेत ते पण आत्ता माझ्यासमोर. तर त्याच्यातले निवडून काढलेले आहेत की लोकांना
नाही ना, आता जसं काल तुम्ही म्हणलात की हा एवढा एक श्लोक म्हटला तरी वास आहे. आपल्याला कसं असतं, शॉर्टमध्ये पाहिजे असतं, सगळ्यांना जास्तीचं नको आहे. पण ज्याला काहीतरी मोठं एखादं ध्येय किंवा त्याची उणीव, कमतरता दूर करण्यासाठी किती वेळा म्हणायचे हे जरा सांगते. फारच हवं असेल तर मी त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवून देईन, कारण आत्ता तुम्ही ऐकत असताना सगळे लिहून घेतच असाल असं नाही. तर श्रवण भक्ती करा आणि मग बघूया आपल्याला किती वेळा कुणाला काय म्हणायचे ते. आता विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी या रामरक्षेचा उपयोग कसा करायचा बरं का. तर त्यासाठी एकाच स्थितीत दीर्घकाळ बसलं पाहिजे, म्हणजे आपलं तेवढं म्हणून होईपर्यंत. पण आता ह्या वयात मी नाही अपेक्षा करत आहे सगळ्यांनी 70च्या पुढे 60च्या पुढे सगळ्यांना एवढा वेळ बसायला जमेलच असं नाही आहे. तरी पण आपण प्रयत्न करावा, किंवा आपले जे तरुण असतील, मध्यम वयाचे असतील, त्यांना यातलं काही हवं असेल तर त्यावेळेला सुट्टीतला दिवस, अगदी रोज ते शक्य नाही कोणाला, ज्या दिवशी त्यांना शक्य असेल, सुट्टी असेल. आता मग लहान मुलांना तर सुट्टीचा दिवस असतो, त्यांनासुद्धा आपण असं बसवू शकतो की 9 वेळा म्हण, 11 वेळा म्हण, म्हणजे त्यांना व्यवहारामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती मिळावी. तसं आता बघा, पहिलंच त्यांनी छान सांगितलेलं आहे की पती मिळावा म्हणून. तसंच पत्नी मिळावी म्हणून पण आहे बरं का. पण आधी मी एक सांगते की पती मिळावा म्हणून 220 वेळा रामरक्षा म्हणायची. खूप मुलींची लग्न होत नाहीत आणि खूप प्रयत्न चालू असतात सगळ्या प्रकारचे. तर हा एक आता लक्षात ठेवण्याजोगा भाग आहे. ज्याला अपत्य होत नाही, आता हे मला त्या माझ्या एका मैत्रिणीला सांगायचं की अपत्य प्राप्तीसाठी 64 वेळा म्हणायची. संपत्ती लाभासाठी पण 64 वेळा म्हणायची. जय हवा असेल आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये किंवा जे काही आपलं ध्येय असेल ते मिळवण्यासाठी, विजय प्राप्त असेल तर 32 वेळा फक्त म्हणायचे. आणि मानसिक आजार जर काही होत असतील ते दूर करण्यासाठी 32 वेळा, किंवा काहींनी 84 वेळा पण म्हटलेलं आहे. आणि आजार, कुठलाही आजार छोटा मोठा असेल तर त्याच्यासाठी 12 वेळा, म्हणजे रोज म्हणायचे ते, किंवा एका दिवशी म्हणायचे. आणि शोक निरसनासाठी 80 वेळा. बघा ना, शोकात माणूस जो बुडून जातो आणि रडत बसतो किंवा इतकं हे करतो, त्यापेक्षा जर 80 वेळा 12 वेळा कधी म्हणायची? 12 वेळा आजार मुक्त होण्यासाठी आपल्या हे ना आपण वेळ ठरवून घ्यायची. तुम्हाला 12 वेळा अखंड म्हणता येईल अशी वेळ जी सोयीची असेल ती. इथं काही पहाटच किंवा रात्र किंवा संध्याकाळ असं दिलेलं नाही. दैनंदिन म्हणजे एका दिवसासाठी दिवसभरात तुम्ही हो दिवसभरातली तुमची वेळ ठरवून घ्यायची सोयीची असेल, जेव्हा कोणी डिस्टर्ब करणार नाही. सलग 12 वेळा म्हणू शकता अशी वेळ ठरवा. पण माझ्या दृष्टीनं ती पहाटेचीच वेळ का असते सगळ्याला, की तेव्हा कोणी उठलेलं नसतं. दिवसभरात 12 वेळा नाही चालणार का? चालेल पण त्यांनी असं म्हणलंय आत्ता बघा की हे सगळा वेळ, जेवढा वेळ माणसाने एका स्थितीत बसता येईल अशी वेळ पाहिजे. मग तुम्ही कुठली ठरवा. तसं 12 पंचे 60 हो, म्हणजे फार वेळ लागत नाही. एक तासात 12 वेळा म्हणून होते. बघा, प्रयत्न करा, नाहीतर मग टप्प्याटप्प्याने म्हणून बघा. शेवटी काय आपल्या श्रद्धेचाच भाग आहे. आता शोक निरसनासाठी सांगितलं 80 वेळा. आणि भांडणं मिटवण्यासाठी हा सोपा उपाय आहे बघा, मला फार आवडलं हे, की भांडण मिटवण्यासाठी 34 वेळा. पुढचा मनुष्य म्हणजे हेच होतो, काय म्हणतात, चरणच येतो. आणि शरीर पोषण म्हणजे जे अगदी वीक असतात, दुर्बल असतात, त्यांनी सुद्धा 80 वेळा म्हणायची. आणि एखाद्याला जर विषबाधा झाली असेल तर त्याच्यातून मुक्तता होण्यासाठी 32 वेळा. पोटदुखी दूर होण्यासाठी 34 वेळा. आणि पुढचा तर अगदी फारच हे आहे मोठा स्पॅन. एखादं भय असेल, फार मोठी भीती असते, भय, तर ते दूर करण्यासाठी त्यांनी 800 वेळा सांगितलं. आता एका दिवशी 800 वेळा होणार नाही, मग त्याला काही दिवसांचीच हे करावी लागेल, म्हणजे बाकीचे आपले विधी हे करून. तर शत्रूचा नाश व्हायचा असेल तर 100 वेळा. प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी, ते जे आपल्याला त्रास देतात त्यांचा काटा काढण्यासाठी 32 वेळा.
आणि व्यक्तिगत पातळीवर एखादं संकट निवारण करायचं असेल तर 108 वेळा. आता मगाशी जे होतं भय दूर करण्यासाठी, तर मला असं वाटतं की शत्रूचं वगैरे भय असेल देशाला, तर 800 वेळा शक्य आहे. 800 लोक बसले तर एका वेळेला 800 वेळा होऊन जाईल, नाही का? किंवा 100 लोक बसले, आपली तेवढी जर असेल लोकांची ओळख पाळख आणि एकत्रित येऊ शकत असतील. 108 वेळा काय सांगितलं मॅडम? 108 वेळा व्यक्तिगत पातळीवर एखादं संकट आलेलं असेल तर. येतं ना एखादं संकट, अचानक येतं, त्यासाठी. आता ती संकट कशी, काल परवा मी जे म्हणलं होतं, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, म्हणजे पंचमहाभूतात्मक असतील किंवा अन्य काही कारणाने आलेली असतील ती. आणि सगळ्या प्रकारच्या अडचणी, हे सगळ्यात सोपं आहे बघा, सगळ्यांनी करण्याजोगं आहे. सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी दररोज 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, म्हणजे आत्ता जे राजश्रीताई विचारत होत्या ते सोपं आहे की सकाळी एकदा म्हणा, दुपारी एकदा म्हणा, संध्याकाळी एकदा म्हणा. आणि तेवढा जर नित्यनेम आपण कायमच ठेवला तर आपल्याला कुठल्याच अडचणी कधीच येणार नाहीत याची खात्री दिलेली आहे. आता मात्र कुणी जर अशी जादूची कामं वगैरे, जादूगिरी वगैरे करण्यासाठी जर या रामरक्षा स्तोत्राचा उपयोग करत असेल, पण तो यशस्वी होईल, पण त्याला मुक्ती कधीच मिळेल. आणि म्हणून मनात काहीतरी इच्छा धरून स्तोत्राचा वापर करू नये. हे स्तोत्र पठण करताना निरीच्छ असावं. हा, आता तुम्ही म्हणताय तसं अडचणी दूर करण्यासाठी म्हणून आहे, पण सारखं तोच विषय नाही. आपण म्हणत राहिलो की ते दूर होणार आहे. आणि दुसऱ्याचा नाश करण्यासाठी कधीच त्याचा वापर करू नये. आता पठणाच्या प्रारंभी एक श्लोक म्हणायचा असतो. आपण बघा कुठल्याही पूजेला प्रारंभ करताना म्हणतो. आता ही जागा कशी तेही पुन्हा सांगते बरं का. परवा सांगितलं होतं मी की रामरक्षा पठणासाठी बसायची जागा कशी पाहिजे. आता काही शेणानं सारवून फरशांवर कोणी बसणार नाही. आसनासाठी वापरण्याचं साहित्य ते म्हणजे आपण जसं चांगलं आसन घालतो तसं घालायचे. सकाळ संध्याकाळ लोक जेव्हा संध्या करतात तसं पठण करायचं. आणि परवा जे मी सांगितलं होतं शिरक पातूपासून जी सगळी जी ही आहेत ती. आणि पठणाच्या प्रारंभी एक श्लोक म्हणायचा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. म्हणजे पवित्र होण्यासाठी आपण कमलनयन विष्णूचं स्मरण करायचं. आणि अंतर्बाह्य, पुन्हा सांगू का? पवित्र हां, अपवित्र अपवित्र विसर्ग पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा. सर्वावस्थां थावर अनुस्वार, गतोऽपि वा. गतोपी तोच्या पुढं असं तर अवग्रह द्यायचा असतो. गतोपी वा, पी पहिली. पाठवून द्या मोबाईलवर. हो, देते पाठवून. यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरं शुचिः. आता आतून आणि बाहेरून शुची होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी या पुंडरीकाक्षाचं म्हणजे विष्णूचं स्मरण करायचं. आणि पुन्हा त्यांनी अजून असे म्हटलेलं आहे की आपण मंत्र म्हणताना कधी कधी आपल्या हातून त्रुटी राहतात, चूक होते. म्हणजे ऱ्हस्वचं दीर्घ बोललं जातं, दीर्घचं ऱ्हस्व बोललं जातं, विसर्गाचा उच्चार राहतो, अनुस्वाराचा उच्चार राहतो, असं काहीही होतं. तर त्यासाठी मंत्रतः तंत्रतः छिद्रम देशकालार्ह वस्तुतः सर्वं करोति निश्छिद्रम नाम संकीर्तनम हरे. किंवा आपण पूजेच्या वेळेला पण म्हणतो, तो पण एक श्लोक सोपा असतो, तो सांगते तुम्हाला. म्हणजे माझ्या हातून काही त्रुटी राहिली असेल, चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी, असं पण आपण म्हणत असतो. पवित्र पवित्रो वा हे तर आहेच. आणि
एक असतं ना की माझ्या हातून जर काही उच्चारात चूक झाली असेल तर एक मिनिट सापडते का बघते मी. आम्ही एक म्हणतो यदक्षरम हा 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 बरोबर आहे बरोबर हा 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 बस सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमे. प्रसिद्ध बस ठीक आहे तो म्हणला तर बरोबर चालेल. चुकून आपल्या हातून काही चूक झाली असेल तर अपवित्र पवित्र आहे तर म्हणतोच आपण, तोही देते तुम्हाला सांगून. ठीक आहे. आता मगाशी पती मिळवण्यासाठी वगैरे सांगितलं ना मी. आता विरुद्ध बाजू पत्नी मिळवण्यासाठी. कारण सध्या आपल्या समाजामध्ये मुलांची लग्न ठरत नाही आहेत. 40ला आलेले किंवा ओलांडलेले मुलं पत्नीच्या शोधात आहेत आणि त्या मुली हवे तशा मिळत नाहीत. त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, आईवडिलांच्या त्याहून असतात. तर अशी चांगली पत्नी मिळण्यासाठी 111 वेळा किंवा 121 वेळा 2 ऑप्शन दिले त्यांनी. मग अशी सांगितलं तसं विषपरिणामापासून वाचवण्यासाठी 129 वेळा. वेगवेगळ्या लोकांची मतं आहेत म्हणून ही पुन्हा सगळं सांगते मी. संपत्ती लाभासाठी 21 वेळा. आणि आपल्याला फक्त ध्यान करायचं असेल तर 100 वेळा. आणि 10 आपल्या शेतामध्ये पिकवृद्धी धान्य वृद्धी हवी असेल तर 200 वेळा. मी म्हटलं प्रत्येक शेतकऱ्याने म्हणायला हरकत नाही. मुलांचा अपमृत्यू टाळण्यासाठी 13 वेळा. आता म्हशीबाबतचे वाद असतील किंवा जुगारात यश आलेलं यावं तर जुगार हे खरं त्यांनी का दिलं आहे मला कळलेलं नाही आहे, पण त्यासाठी सुद्धा 33 वेळा म्हणा असं म्हटलं. पण जुगार हे आपण नको ठेवायला आपल्या डोक्यात, फक्त इतर काही वाद असतील तर. आणि जमीन मेंढी किंवा जुगार याबद्दल यश पुन्हा त्यांनी तेच दिलेले आहे. अशा काही लोकांनी त्याच्यावर केला असेल प्रयोग म्हणून त्यांनी ते विषय घेतलेले आहेत. आता अपत्य प्राप्तीसाठी मग अशी तिकडं 48 वगैरे सांगितलं होतं, आता इकडे 84 सांगितलं. आणि युद्धातील जयासाठी आत्ता जे आपण म्हणलं त्याच्यासाठी फक्त 37 वेळा सांगितलं. आणि काहींनी म्हणजे 2 मतं आहेत त्याच्यामध्ये 32 आणि 37 असे 2 वेळा सांगितलं. दुःख निवारण 88. राक्षसांनी केलेली इजा निवारण होण्यासाठी 100 वेळा. अपत्य प्राप्तीसाठी 84 वेळा. आता मगाशी 84 तोच सांगितलेला. आणि भांडण मिटवण्यासाठी 40 वेळा. प्रतिस्पर्ध्याचा बिमोड करण्यासाठी 62 वेळा. पाऊस थांबवण्यासाठी 36 वेळा. काल छान पाऊस पडला आपल्या इथे. वयात येणाऱ्या बायकांना दूर ठेवण्यासाठी 64 वेळा. खास थांबवणे, पाठीवरील कुबड नाहीसे करणे 62 वेळा. सर्पदंशाच्या विषापासून वाचवणे 12 वेळा. आणि विषारी साप नाहीसे करणे त्यासाठी 32 वेळा. आता सांधेदुखी हा मलाच आता प्रयोग करून पाहायला पाहिजे. सांधेदुखी नाहीशी करणे 62 वेळा. इतर आजार कुठलेही रोग असतील तर ते नाहीसे करण्यासाठी 72 वेळा. अन्नातून विषबाधा नाहीशी करणे त्याच्यासाठी पण 72 वेळा. आणि शत्रूच्या झाडांवरील फळांचा नाश. आता हे मलाही पटत नाही, पण हे पूर्वी अभिचारात्मक मंत्र असायचे बघा. अथर्ववेदात हे सगळे असे आलेले असतात खरं. सगळ्यासाठी, चोराचा नाश करण्यासाठी, अमक्यासाठी तमक्यासाठी. त्याच्यासाठी पण त्यांनी 36 वेळा दिलेले आहे. शत्रूच्या झाडांवरील फळाचा नाश. पण ही दुष्टबुद्धी नको आहे खरं म्हणजे आपल्याला. आणि घोडे बैल बांधणे किंवा त्यांची चाचणी करायची असेल, घोड्याच्या वेगाची चाचणी करायची असेल तर 74 वेळा म्हणा. आणि भूकंप थांबवण्यासाठी 148 वेळा. आता परवा बघा ते भविष्य नोंदवलं जाते हल्ली TV वर आणि मोबाईलवर. आणि जे आता होणार आहे, युद्ध होणार आहे, तसंच त्यांनी सांगितले भूकंप होणार आहेत. आणि भूकंपाचे पण आपल्याला हे भोगावे लागणार. आता माहिती नाही कुठे कुठे काय काय होईल, पण भूकंप रोखण्यासाठी सुद्धा 148 वेळा. म्हणजे जर 148 लोक एका वेळेला जमले आणि असं जर आपण सामूहिक पठण केलं तर ते शक्य होईल. आता पित्तामुळं आलेली पोटाची सूज घालवण्यासाठी 56 वेळा.
धनलाभासाठी 80 वेळा, तोंड आलं तर बरं करण्यासाठी 144 वेळा. मला सांगा, ते तोंड आल्यानंतर बोलताच येत नाही, मग मनातल्या मनातच म्हणावं लागेल. किती जिभेला फोड वगैरे येतात, लाली येते. आणि चोर थोपवायचे असतील तर 148 वेळा. माझ्या लेकीला मी परवा सांगितलं होतं की तू आता हे कर. वेदना शमवण्यासाठी 157 वेळा. आणि थंडी थांबवणं, आता यंदा पण सगळेच ऋतू जास्त होते ना, थंडी भरपूर होती, पाऊसही होता, तेव्हा माहिती असतं तर आपण 64 वेळा म्हणायचं. आणि राजांना किंवा भूतांना घालवण्यासाठी 148. आता चोर थोपवणे हे 2दा दिले त्यांनी, 148 वेळा. दोघांची मतं दिली, दोघांची मतं सारखीच आहेत. आणि शरीर पोषणासाठी 80 वेळा, आणि प्रवासातील धोका टाळण्यासाठी 34 वेळा. आणि एखादा भ्रम होतो तो भ्रम निवारण करण्यासाठी 32 वेळा. आणि पोटदुखी घालवण्यासाठी 36 वेळा. मगाशी पोटदुखीचं आलेलंच होतं. आता अगस्त्य संहिता, अशा वेगवेगळ्या संहिता आहेत. आणि त्या संहितांचे संदर्भ देऊन हे रक्षाप्रयोग किंवा रामरक्षा म्हणतो ना, म्हणजे संरक्षण करण्यासाठी, तर त्यांनी त्याचे श्लोकच दिलेले आहेत बरेचसे. एकासनेन यावती संख्या पाठस्य तद दशांशौ होम मार्जन तर्पण भोजनादि कृत्वा संपन्न पुरश्चर्या स्वरूपसिद्धये यतेत. रक्षां जपेतु पत्यर्थं विंशत्युत्तरे द्वेषते अपत्यार्थं चतुष्षष्ठी धनलाभायाशितिः. अशिति म्हणजे धनलाभासाठी 80. जयार्थं चैव 32 तथा व्याधिनिवृत्तये रोगनाशाय 12 शोकस्य शांतये अशिति. शोकनाश करण्यासाठी 80 वेळा. कलहस्य निवृत्तये 34 जपेत सुधीः. भांडण कमी करण्यासाठी 34 म्हणजे 34 वेळा. तथैव मार्गजन्यस्य तापस्य च निवृत्तये. मार्गातून काही ताप होणार असेल, अडचणी येणार असतील त्याच्यासाठी 34. तथैव मार्ग शरीरपुष्टये शिती 32 विषशांतये. म्हणजे मला असं वाटत होतं की हे आकडे दिलेत, याला काही संदर्भ आहे का, पण तो संदर्भ आहे, तो बघायचा राहिला होता. आता मला हे सगळे संदर्भ पण मिळाले. भीतुंद शूल विनाशाय म्हणजे पोटदुखी 36 जपेत शुचिः 36 वेळा. भीतिनिवृत्तये चैव जपेत 800 च. मात्र भीती घालवण्यासाठी 800 वेळा सांगितले. आता हे मला उद्या इथं बोललं पाहिजे हनुमानाचे इथे जरा सगळ्यांना, कारण मुलं एकत्रित येतात हो. 60 मुलं एकत्रित असतात. तेवढे निदान असं रोज 1-2 वेळेला म्हटलं तर हरकत नाही ना. भीमरूपी स्तोत्रसुद्धा आपलं प्रभावी आहे, किंवा हल्ली हनुमान चालिसा करतात. शतं वशीकरणार्थं शत्रुनाशाय च तथा उच्चाटन मोहनाभ्यां 32 जपेत सुधीः. ज्यांना मोहन म्हणजे असं हे गोंधळल्यासारखी अवस्था होते त्यांनी 32 वेळा. सुधी म्हणजे विद्वानांनी. अध्यात्मादिकरण कटापानां शांतयेष्टोत्तरशतम्. सगळी आत्ता मगाशी जे म्हणलं आध्यात्मिक, पांचभौतिक अशी जी काही अडचणी संकटे येत असतील तर त्याच्यासाठी 800 108 वेळा. सर्व विघ्न निवृत्त्यर्थं त्रिसंध्यं च जपेत सदा. आपण आपलं हे सगळ्यात शेवटचं घेऊया. सर्व विघ्न निवृत्त्यर्थं त्रिसंध्यं च जपेत सदा. पुरुष लोक संध्या करतात 3 वेळेला. आपण रामरक्षाच म्हणूयात, 3 वेळा म्हणूया. पहाटे किंवा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर, ज्यांना जेव्हा शक्य आहे त्यांनी, दुपारी एकदा आणि संध्याकाळी. आता पुन्हा सुतीक्ष्ण मुनींनी पण कधी कधी काय काय म्हणायचं सगळं. आता काय काय कशावर बसल्यामुळं काय काय ते मिळतील ते सांगितले बरं का. कुठल्या आसनावर काय बसल्यावर. कुशासने भवेत आयु मोक्षस्यात व्याघ्रचर्मणी. सांगते अर्थ बघा. कुशासनावर, कुशगवत असतं की नाही, त्याच्या आसनावर बसलं की आयुष्य प्राप्ती होते.
आणि व्याघ्रचर्मावर बसलं तर मोक्ष मिळतो. बघा आता, अजिने सर्व सिद्धी स्यात कंबले सिद्धिरुत्तमा. अजिन म्हणजे मृगाजिन वगैरे, त्याच्यावर बसलं की सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. आणि कंबलावर, कांबळ्यावर, घोंगड्यावर बसलं तर सिद्धिरुत्तमा, उत्तम सिद्धी. आपल्याकडं म्हणजे हे जे मेंढीचं बनवलेले असतात ना, ही घोंगडी वगैरे, ही फार हे मानलेली आहेत, म्हणजे ज्याला आपण औषधी पण म्हणा आणि आध्यात्मिक पण म्हणा, दोन्ही त्याला बेस आहे. शिलायामच भवेत व्याधी काष्ठे व्यर्थ परिश्रम. आता हे पण आपल्याकडं काय म्हणतात, दगडावर बसू नये. तर जर शिलेवर बसून केलं तर तुम्हाला व्याधी प्राप्त होईल, आणि काष्ठावर बसून केलं तर परिश्रम तुमचे व्यर्थ होतील. रक्षा मुख्या मुद्रया तू शिरः पातु इत्यारभ्य सर्वत्र पाणिनो पस्पृश्यांते व्यापक मुद्रया पातु रामो किलम वपुः इति मुद्रा न्यासा. जे सगळे न्यास सांगितलेत ते करायचे. आपण इतकं काही करणार नाही आहे, पण रामेति रामभद्रेति रामचंद्रेति पदैहि कर्मोपासना ज्ञानयोगानां सद्धर्मिणां च कर्मी भक्त ज्ञानेनाच अवलोकयति अनवद्यम. ठीक आहे, आपण जास्त नको खोलात जायला. रामरक्षा प्रयोगारंभ. हा काय काय म्हणायचे, रामरक्षा कवच, रामकवच म्हणायचं. मग अशी सुरुवात केली होती तसं, श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्रीराम कवचस्य विश्वामित्र ऋषी अनुष्टुप छंद. श्रीरामो देवता सीता बीजम हनुमान शक्ती श्रीरामाराधने जपे विनियोग. वेगवेगळी सुरुवात सांगितली आपण, जसे ध्यानाच्या अगोदर म्हणतो, पण हे पण पुन्हा सांगितलेलं. मग रामरक्षा प्रयोगारंभ. श्री व्यंकटेशाय नमः. अस्य रामरक्षा द्वादशाक्षर मंत्रस्य विश्वामित्र ऋषी शिरसी जगती छंदसे नमः. मुखे श्रीराम परमात्मा देवतायै नमः. हृदये ओम बीजाय. इतकं काही नको आपल्याला, कारण खूप मानसोपचार वगैरे सगळं खूप त्यांनी दिलेले आहेत, कोणकोणते मंत्र म्हणायचे. आणि हे एका बाईंनी म्हणजे त्याच्यावर संशोधनच केलेलं आहे सगळ्या या रामरक्षांवर. तर त्यांनी एवढंच सांगितलं आहे की महाराष्ट्रात जास्त म्हटली जाणारी संस्कृत स्तोत्र, म्हणजे सगळ्यात जास्त म्हणणारी ही रामरक्षा आहे. संकटनाशन, गणेश स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष ही आपण म्हणत असतो. ज्यांच्या घरात ही स्तोत्र सकाळ संध्याकाळ म्हटली जातात, त्या घरातील मुले ही स्तोत्र ही शिकतात, घरीच शिकतात. एवढंच नव्हे तर प्राथमिक शाळांमध्येही रामरक्षा स्तोत्र म्हटलं जातं, आणि काही शाळांमध्ये रामरक्षा आणि अथर्वशीर्ष या पठणांच्या स्पर्धा पण घेतलं. तर रामरक्षा ही व्यक्तीच्या संरक्षणासाठी रामाची प्रार्थना केलेली आहे, म्हणून या स्तोत्राला देवळातील प्रार्थनांमध्ये स्थान नाही. ऐका, माणसाचा जीव संकटात असताना म्हणावा याची ही प्रार्थना आहे. बहुतेक लोक या स्तोत्राचं पठण करतात तेव्हा त्याच्याबरोबर काही कृती जोडलेली आहे. आधुनिक साहित्याच्या आधारे रामरक्षेचे खास उपयोग यासंबंधी माहिती सापडते. संस्कृत मूल स्रोतामध्ये तपशीलवार वर्णन केलेले रामरक्षेचे विविध उपयोग आणि आधुनिक साहित्यात आढळणारे रामरक्षेचे उपयोग यात खूप तफावत आहे. नको आपल्याला ते. फक्त आपण रोज म्हणू शकतो. संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा म्हणताना उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्या चिमटीत अंगाऱ्याची चिमूट धरून ठेवतात, आणि स्तोत्रपठण झाल्यावर तो अंगारा सर्वांच्या कपाळाला लावतो. आपण हे घराघरात केलं जातं. मुलांना दृष्ट लागू नये म्हणून पण असा अंगारा वगैरे हातात घेऊन विखरून टाकलं जातं, किंवा उदबत्तीचा जो असतो तो पण आपण रामरक्षा म्हणताना जो साठलेला असतो तोही टाकला जातो, म्हणजे घरभर पसरला जातो वगैरे. असे काही हे आहेत. ठीक आहे, पण मला असं वाटतं की जास्त खोलात आणि स्तोत्र सिद्ध करण्याकडे वगैरे आपण नको जायला. आपल्याला फक्त हे म्हणायचं किती, आणि आजारी माणसांसाठी करावयाचा विशेष विधी म्हटला आहे तेवढा आता कोणीतरी आत्ता बोलल्या होत्या काल, तेवढा फक्त बघूया. की सुवासिक फुलं घ्यावीत, म्हणजे गुलाब, कमळ इत्यादी. 4 पाण्यात सोडावीत. 5वं फुलं हातात धरून स्तोत्रपठण करावं, आणि स्तोत्रात ज्या ज्या अवयवांचं उल्लेख येतील त्यानुसार आजारी माणसाच्या त्या अवयवांना 5व्या फुलानं, हातातील फुलानं स्पर्श करावा. प्रत्येक वेळी 11 वेळा स्तोत्र म्हणावे, आणि पाणी रुग्णावर शिंपडावे. त्यातील पाण्यातील 4 फुले रुग्णाच्या उशीखाली ठेवावीत, आणि हातातील 5वं फूल देवाला व्हावं. फुले जसजशी वाळतील तसतसा आजार नाहीसा होईल. आता हे प्रयोग करायचेत का, पण आपलं माहिती म्हणून आपण घेतोय. आणि आजाराच्या गंभीरतेनुसार 1, 7 किंवा 11 किंवा 21 वेळा पाणी शिंपडावं.
विधी करणाऱ्याने त्या दिवशी उपवास करावा. दुसरी पद्धत अशी आहे की स्तोत्र पठणाच्या वेळी रुग्णाचा हात धरून ठेवावा. पठण संपल्यावर पाण्यात फुंकर मारावी आणि शिंपडण्यासाठी पाणी शुद्ध करावे. दोहोंपैकी पहिली पद्धत अधिक चांगली आहे असं मानलं आहे. पण बाकी काही नाही आपल्याला म्हणता तिथे, म्हणून तिथलं जे आसपासचं सगळं वातावरण असतं त्याची अशुद्धी जी असते ती शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग चांगला होतो. आता आज हनुमंताचं फक्त एक गीत म्हणूया, संस्कृत आणि मराठी. मला ते फार आवडलेलं आहे. उद्या पण मी घेणार आहे तिथे, पण शक्यतो तिथं वेळ मिळेल न मिळेल म्हणून आज तो घेऊया. म्हणजे काय म्हणतात ना, पूर्वसंध्येला कुठली गोष्ट आधी करायला हरकत नाही न होण्यापेक्षा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामचंद्रांनी ज्या वेळेला सगळ्यांना निरोप समारंभ ज्याला म्हणतो आपण, अयोध्येत सगळ्या प्रजाजनांना, सगळे प्रजाजन प्रासादाकडे आलेले होते. योग्य मुहूर्त पाहून रामसीतेला राज्याभिषेक करण्यात आला आणि रामराज्याला शुभारंभ झाला. हा एक आनंदाचा क्षण आहे. जे शेवटचं जे गदिमांनी रचलेलं शेवटचं, आणि त्याच्या अजून एक आहे पुढं गीत. तर अभिषेकाच्या समारंभासाठी आलेल्या राजांची आणि आप्तस्वकीयांची श्रीरामांनी यथोचित म्हणजे निरोप देऊन बोळवण केली म्हणतात त्याला. आणि श्रीरामांनी सुग्रीव, अंगद यांच्यासह सगळ्या वानरांना सन्मान देऊन पाठवलेला आहे. मोठमोठे मूल्यवान अलंकार दिलेत. आता रामायणामध्ये प्रत्यक्षात त्याचे मी ते पण उल्लेख केलेले होते की किती कुणाला कुठला हार दिला, कुणाला काय दिलं. आणि सुग्रीवाला तर त्यांनी आपला 5वा भाऊ मानलेला आहे. आणि ती सर्व मंडळी 1-2 महिने अयोध्येत राहिलेली आहेत आनंदात. पण नंतर श्रीरामांनी सुग्रीवांना पण आपल्या राज्यामध्ये जायला सांगितलं. किष्किंधेला जा, परत जा, तिथलं राज्य कर अशी आज्ञा दिली. विभीषणाला पण त्यांनी असंख्य भूषणं प्रदान केलेली आहेत आणि लंकेला जाण्याविषयी त्यालाही आज्ञा दिलेली आहे. कारण शेवटी काय आहे, प्रेमासाठी किंवा ह्याच्यासाठी किती काळ इथं राहिले तरी चालतील, पण त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत. आणि हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावविभोर किंवा भावस्निग्ध स्वरात तो म्हणालेला आहे. ते गीत फार छान आहे. तेवढं आपण आज ऐकूया आणि मग आरती करून थांबूया. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकची वर द्यावा, प्रभो मज एकची वर द्यावा. यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, संस्कृत पण, यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं, पदयोरनयो भक्तिरविचला, पदयोरनयो भक्तिरविचला, शुद्धा भवतु सदा मे, यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं. कधी न चळावे चंचल हे मन, कधी न चळावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून जोवरी भूवर रामकथानक, तोवर जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. विचलतु न कदा चरणाभ्यां ते, चंचल मे तन्मनो रघुपते, यावद्रामकथा भुवि तावत् आयुर्भवतु विभो मे, यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं. रामकथानित वदने गावी, रामकथाया श्रवणीयावी, श्रीरामामज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा, एकची वर द्यावा,
प्रभो मज एकची वर द्यावा. वदने नित्यं राघवचरितं अस्तु श्रवणे रामकीर्तनं. हे रघुनंदन रामादितरश्छन्दो नास्तु विभो मे. यच्छतु वरमेकं प्रभु मे, यच्छतु वरमेकं. पावन आपुले चरित्रवीरा, सांगू देत मज देव अप्सरा. श्रवणार्थी प्रभू अमरपणाया, दीनासी यावा प्रभो मज एकची वर द्यावा. प्रभो मज एकची वर द्यावा. वीरोत्तम मे पावनचरितं, गायन्त्वप्सरसो हि मदर्थम्. वितरतु देवस्तच्छ्रवणार्थम् अमरत्वं शिरदासे. यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकम्. मे वासममी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. मेघापरी मी शतधारांनी, करीन वर्षावा प्रभो मज एकची वर द्यावा. प्रभो मज एकची वर द्यावा. कृत्वा राघव चरित निपानं, स्थाने स्थाने मेघ इवाहं. मेघासम पाहिजे बरं का तिथे. मेघ इवाहं शतधाराभिर्वर्षेयमहं, रामकथामिह लोके. यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं. रामकथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. इच्छा मात्रे या दासाते, रघुकुलदीप दिसावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकची वर द्यावा. रामकथाया गानं मननं, तद्रामस्यामूर्तदर्शनं. स्वामी रूपं स्वं दर्शयतां, यत्र यदा काङ्क्षे. यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं. जोवरी जग हे जोवरी भाषण, जोवरी नूतन नितरामायण. सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा. प्रभो मज एकची वर द्यावा. प्रभो मज एकची वर द्यावा. यावद्भुवनं यावद्वचनं, तावत् रामायणं नूतनं. सप्तसुस्वरै रामकथायाः, स्वादो देयो मे. यच्छतु वरमेकं प्रभुर्मे, यच्छतु वरमेकं प्रभुर्मे. असंख्य वदने असंख्य भाषा, सकलांची मज एकच आशा. श्रीरामांचा चरित्र गौरव, त्यांनी सांगावा. प्रभो मज एकची वर द्यावा. प्रभो मज एकची वर द्यावा. सूक्ष्म सूक्ष्मतम अगणित वदनान्यगणित भाषाः. अगणित वदनान्यगणित भाषाः. एतेभ्यो नान्यापेक्षा
एतेभ्यो मे नान्यापेक्षा श्रीरघुनन्दन चरितगुरुत्वं तैरभिधेयं मे यच्छतु वरमेकं प्रभुर्मे यच्छतु वरमेकं प्रभुर्मे सूक्ष्मसूक्ष्मतम देहाधरुनी फिरेन वनी फिरेन गगनी स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा प्रभो मज एकची वर द्यावा प्रभो मज एकची वर द्यावा सूक्ष्मतममहं धृत्वा देहं मी अगदी सूक्ष्म देह धारण केला तरी पूर्वीय त्रिभुवन संचारम मी त्रिभुवनात संचार करीन तथापि लाभो रामकथाया भवतु स्थाने स्थाने यच्छतु वरमेकं प्रभुर्मे यच्छतु वरमेकं प्रभुर्मे यच्छतु वरमेकं. धन्यवाद. इतकं सुंदर केलेलं आहे बघा. त्या दातार म्हणून आहेत त्यांनी. आणि आज मी पाहिलं 28 तारखेला मिरजेला हा संपूर्ण संस्कृत गीत रामायणाचा कार्यक्रम संस्कृत भारतीतर्फे केला गेला. पण त्याचं त्यांनी याच्यावर पाठवलं आहे का माहिती नाही आहे, म्हणजे काय म्हणायचं आपण यूट्यूबवर वगैरे. तर मी त्या ताईंशी बोलीन, कारण त्या साताऱ्याच्याच आहेत, प्रमुख आहेत तिथल्या. आणि असे कार्यक्रम जर झाले तर मी 2 दिवस अगोदर माझ्या मुलीला बोलले होते की संस्कृत जी गीत रामायणाची आहे पुस्तक, मागे मला खरं माझ्या एका दिरांनी त्याची CD पण दिली होती, छोटंसं पुस्तकही दिलं होतं. तर इच्छा होती, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून मुली गाणाऱ्या असायच्या, सगळे असायचे. असं वाटायचं की हा एक छान, हल्ली ऑर्केस्ट्रा म्हणतात तसं, पण छंदोबद्ध आणि सगळं अशी जर ही गीतं गायली गेली सुधीर फडक्यांच्या आवाजात, त्यांनी त्यांच्या ताकदीनं म्हणलेली आहेत, पण आपल्याला जशी म्हणता येतील तशी जर ही गीतं संस्कृतमधूनही म्हटली आणि मराठीतनंही म्हटली तर तो आनंद एक अलभ्य लाभ असेल. सगळ्यांनी छान आठवडाभर आपण ही रामाची हे केलेली आहे, रामानी करून घेतली, म्हणजे आपल्याकडून सेवा, किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी आपल्याला क्षमा करावी. तुम्ही सगळ्याजणींनी एवढ्या मोठ्या सहभाग दिलेला आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर आधी हे म्हणूया रामाची आरती. आरती ते मला कृष्णाचीच का आठवती मला कळत नाही खरं. हो ना, आरती कशी करू, गोपाळच पहिला, आरती म्हणलं की तीच सुरुवात होते. हा ना, कृष्ण आणि राम एकच आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या ढाळीती, भाई चौऱ्या ढाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची, रामा मागणे हेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम.
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीरामांना, श्री मारुतरायांना, सीता लक्ष्मण सर्व पंचायतनाला, शत्रुघ्न भरत शत्रुघ्न आणि पंढरीनाथांना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन करूया. आपल्या हातून ही जी सेवा त्यांनी करून घेतलेली आहे ती त्यांना समर्पित करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजची ही सेवा या ठिकाणी पुन्हा सर्वांना अर्पण करून वाणीला विराम देते. आत्ता त्या दुर्गा प्रसादांनी छान म्हणलं की विराम देते नाही म्हणायचं, अल्पविराम देते. मला तो शब्द त्यांचा फार आवडला. कारण विराम म्हणजे शेवट असतो ना, पूर्णविराम. तर पूर्णविराम नाही आहे हा, रोज आपण अल्पविराम द्यायचा. मला ती कल्पना आवडली त्यांची. तर अल्पविराम देते आणि आजच्या वेळेला थांबते आता.